नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे गुरुकुल कट्टा. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की गुरुकुल कट्ट्यामध्ये आपण विविध स्टुडंट्सचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. त्यांची जर्नी किंवा ते कसे मोटिवेट होतात, ते कसे इन्स्पायर होतात, किंवा त्यांची इन्स्पिरेशनल स्टोरी, किंवा त्यांचा जे काही डे टू डे लाईफ त्यांचा रुटीन असतो अभ्यास करण्याचा, या सगळ्या गोष्टी मी या चॅनल थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. तर आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला लाभलेली आहे एक स्टुडंट, अशी स्टुडंट जी खूप छान डान्स करते, जी खूप छान सिंगिंग करते, शिवाय तिला आर्ट आणि ड्रॉइंग मध्ये पण फार इंटरेस्ट आहे. अशी एक विद्यार्थी, तिचं नाव आहे तनिष्का साळवे. आपल्या सोबत आलेली आहे तनिष्का साळवे. तनिष्का, मी तुझं स्वागत करतो आजच्या कार्यक्रमामध्ये त्याचं नाव आहे गुरुकुल कट्टा. बरं तनिष्का, तुला इकडे येऊन कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. बरं, मी तुझ्या घरच्यांकडनं ऐकलेलं आहे की तुला सिंगिंग करायला आवडतं किंवा डान्सिंग करायला आवडतं, शिवाय तुला स्केचिंग पण आवडतं. मग आता ह्या ज्या 3 गोष्टी आहेत या फक्त हॉबीज आहेत का याच्यामध्ये तुला करिअर करायचं आहे? हॉबीज आहे, म्हणजे याच्यात करिअर वगैरे नाही करायचं. मग करिअर कशात करायचं तुला? मेडिकल मध्ये करायचं, म्हणजे इन शॉर्ट तुला डॉक्टर बनायचं आहे. मग आता डॉक्टर बनण्यासाठी जे काय तू करिअर चूज केलेलं आहे तर त्याच्या मागे भरपूर काही रिझन्स असतात. म्हणजे एक महाराष्ट्रीयन फॅमिलीची एक टेंडन्सी असते की करिअर कसं निवडायचं. कधी कधी असं असतं की माझे पॅरेंट्स त्या फील्डमध्ये आहे म्हणून कदाचित मी ते सेक्टर निवडलं आहे, किंवा दुसरं असतं की आपल्या आजूबाजूचा जो फ्रेंड सर्कल आहे तो तिकडे गेलेला आहे त्याच्यामुळे मी त्या सेक्टर मध्ये जाणार आहे, किंवा तिसरं असं काही असतं आपल्या आयुष्यात एक असं काहीतरी इन्सिडेंट घडतो ज्याला आपण किक म्हणतो. तो इन्सिडेंट तुझ्या आयुष्यात काहीतरी घडलाय म्हणून ते हे फील्ड निवडलेलं आहे, किंवा लहानपणापासूनच तुला सायन्स मध्ये आवड होती म्हणून हळूहळू तू ऑटोमॅटिकली त्या फील्डकडे निवडली गेली, किंवा तू ते सेक्टर जे ते काय असेल ते तू निवडलं. त्याच्या मागचं कारण काय? लहानपणापासून मला म्हणजे जेव्हा असं एखादी मुलगी असं डॉक्टर खेळते तर तेव्हा तिला असं आवडतं की अरे माझ्या पण नावापुढे डॉक्टर असं नाव आलं पाहिजे. तर फर्स्ट रिझन माझं हे होतं. आणि इन दी पिरियड ऑफ द 10th स्टँडर्ड माझ्या फादरची डेथ झाली. सो ड्यू टू विच म्हणून मी त्यांना म्हणजे असं जे असतं ना की ॲज अ मेडिकल मध्ये जायचं म्हणून मी त्यांना मदत नाही करू शकली तशी. म्हणून मग फ्रॉम दॅट पिरियड मी तसं डिटरमाइन केलं की दॅट आय हॅव टू बी अन डॉक्टर, आणि मला आय हॅव टू सर्व ऑल द पीपल्स, म्हणजे इंडियामध्ये जे सगळे पुअर पीपल्स आहेत त्यांना सगळ्यांना मला सर्व करायचंय असं माझं. एकदम छान आयडिया आहे तुझी. बरं तनिष्का, मला तुला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुझी स्कूल कोणती होती? रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल. बरं, आता तुझी जी स्कूलिंग होती ती पूर्ण 1st to 10th जी होती, त्या स्कूलिंग लाईफ मध्ये जनरली कसं असतं की माझ्या अनुभवानुसार मी सांगतो की 4 प्रकारचे विद्यार्थी असतात किंवा 4 प्रकारचे स्टुडंट असतात. एक म्हणजे जो फक्त अकॅडमिक्स सांभाळतो, दुसरा असतो जो अकॅडमिक्स प्लस त्याच्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात तो सांभाळतो, तिसरा असतो जो फोकस्ड असतो पूर्णपणे त्याच्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वरती, आणि चौथा स्टुडंट असतो जो कशातच नसतो. मग या 4 कॅटेगरीज मध्ये तू स्वतःला कुठे बघतेस? सेकंड जे तुम्ही सांगितलं, अकॅडमिक्स प्लस करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. मग 10वी पर्यंत तुझी स्कूलिंग कशी होती? म्हणजे कशी होती? एकदम हॅपी, एकदम स्ट्रिक्ट होतं, किंवा अभ्यासू वातावरण होतं, एकदम खेळकर वातावरण होतं, कसं होतं, काय होतं? एकदम स्ट्रिक्ट वातावरण होतं. स्ट्रिक्ट वातावरण. आणि स्कूलिंग मध्ये जनरली तुला कोणता सब्जेक्ट जास्त आवडायचा? सायन्स आवडायचा. सायन्स मध्ये जास्त करून काय? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. म्हणजे आधीपासूनच तुला बायोलॉजीची आवड होती. बरं, मग ही झाली तुझी स्कूलिंग लाईफ. आता सध्या तू काय करतेस? 12th सायन्सला आहे आणि नीट ऍस्पिरंट, म्हणजे मी नीटचं प्रिपरेशन करते. म्हणजे तुला मेडिकल फील्डला जायचं, त्याच्यासाठी नीटची एक्झाम तर द्यावीच लागते, आणि त्यासाठी तू त्याचं प्रिपरेशन करते. याच्यामध्ये तुझा फोकस जास्त कशावरती असतो? तुझा थेरी वाचणं त्याच्यावरती जास्त असतं, की MCQ सेशन्स असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे असतात त्याच्यावरती जास्त फोकस असतो? बिकॉज नीट एक्झाम जी आहे ऍज पर माय नॉलेज की ती पूर्ण मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक्झाम असते, म्हणजे ऑप्शनल एक्झाम असते. तर तुझा फोकस कशावरती जास्त असतो? तू पॅटर्न काय फॉलो करते?
MCQ मी सॉल्व्ह करते, बट आता आपल्याला जर MCQ सॉल्व्ह करायचा म्हणून आपल्याला थेरी पण वाचावी लागते. बट असं नाही की मला थेरीच पूर्ण वाचली पाहिजे. म्हणजे जे आता इम्पॉर्टंट आता सर आपल्याला सांगतात किंवा मॅम सांगतात की अरे हे इम्पॉर्टंट आहे, हे येऊ शकतं, मग त्याला अंडरलाईन करायचं किंवा ती म्हणजे आता जसं जसं MCQ आपण सॉल्व्ह करतोय तर तेव्हा रीडिंग पण केली पाहिजे. म्हणजे आता आपण हे करतो की अरे मी आता थेरी वाचणार नाही, मी आता MCQ सॉल्व्ह करते आणि मग त्याच्यानंतर आपण करतो सॉल्व्ह आणि मग त्याच्यानंतर येत नाही MCQ. मग आपण एकदम असं हे होतं असं वाटतं अरे मी खूप डिमोटिवेटेड झाले, हा की अरे मला येतच नाही आता, मग मला नीट द्यायची, मग मला हे एवढंसं MCQ येत नाही. मग आपण लगेच आता समजा जर आपण इथे असतो मग परत आता तिथेच खाली घेऊन जातो. मग मी ना आधी रीडिंग करते, म्हणजे थोडंसं वाचून घेते जे सर कॉन्सेप्ट क्लिअर करते आणि मग त्याच्यानंतर MCQ सॉल्व्ह करते. आणि MCQचे म्हणजे आता किती पण MCQ केले तरी आता नीटची पेपर द्यायचा म्हणून ते कमीच पडणार आहे. म्हणून आपण ऍप्स म्हणजे आता खूप सारे आता जसं आता आपण डिजिटल टेक्नॉलॉजी मध्ये राहतोय तर मग आता आपण मोबाईलचा वापर एकदम नीट केला पाहिजे. कारण आता खूप सारे ऍप आले म्हणजे MCQ सॉल्व्ह करण्यासाठी आणि आपण म्हणजे बॉरो पण करू शकतो दुसऱ्यांकडून की MCQची नोटबुक्स आणि आपण पण असे एररलेस जे आहे बुक्स तर ती पण आपण प्रेफर करू शकतो. आणि एकंदरीत आता तू मला एक सांग की 10th तुझी जशी झाली, तू मला बोलली की तू मेडिकलला जाणार आहे, तर मेडिकलला जायचं म्हटलं तुझं डिटर्मिनेशन तर फॉर्म होतं, म्हणजे तुझी डेस्टिनी ठरलेली आहे, डेस्टिनेशन ठरलेलं आहे. पण त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी तुला 2 गोष्टी लागतात, एक म्हणजे तर रोड आणि दुसरा म्हणजे गाईड. तर तू गाईड कसा निवडला किंवा तू आता ते गाईडलाईन फॉलो करायची आहे किंवा तुला प्रिपरेशन करायचं आहे, तर त्याच्यासाठी 10वी नंतर तू गुरुकुल जॉईन केलंस. तर गुरुकुलला तुझी ओळख कशी झाली किंवा गुरुकुल फाउंडेशनला तू कशी आली आणि गुरुकुलमध्ये तुझं प्रिपरेशन कसं होतं किंवा तुझं गुरुकुल मधलं जे काही एन्व्हायरमेंट आहे त्याबद्दल तुला काय वाटतं ते तू शेअर कर. तर माझी जी मावशी होती तर ती गुरुकुलची एक स्टुडंट होती आणि जसे मावशी आणि आता जेव्हा बोर्डचे पेपर संपले मग त्याच्यानंतर माझी मावशी क्लासेस शोधत होती आणि मग तिला म्हणजे विचार आला की अरे गुरुकुल असेल का एकदा. मग आणि आपले म्हणजे जे इंग्लिशचे प्रोफेसर आहे गुरुकुल क्लासमध्ये विशाल बगाव सर, तर हे माझे काका आहेत, सख्खे काका आहेत. मग यांनी पण सांगितलं मावशीला की हा क्लास आहे. मग मावशीने विचारलं की आणि मग मी इथे क्लास लावला आणि तुम्ही जसं विचारलं की एन्व्हायरमेंट कसं आहे, तर खूप फ्री आहे. म्हणजे आता आपण स्कूल लाईफ पर्यंत आपण कसं होतं की नाही आता मी विचारू की नको मला हे जमत नाही तर मी मॅमला विचारू की नको की परत मला ते ओरडतील. पण मग इकडचं एन्व्हायरमेंट असं ना आपण जरी चुकीचं असलं ना तरी ते आपल्याला सांगतात की अरे तुझी ही चूक आहे तू, म्हणजे ते आपल्याला पूर्ण कन्सेप्ट आपली एकदम नीट समजवता. आणि आता इकडचा जो एन्व्हायरमेंट आहे तो खूप चांगला आहे. बिकॉज आता स्कूल लाईफ ही आपल्याला बोलतात की अरे तू हे नको करू तू ते नको करू, बट ते एका पर्टिक्युलर स्टुडंट वरती असतं की तो कसं घेतोय त्याला. तर मग गुरुकुलचा जो सगळ्यात मेन मोटिव्ह आहे तर तो कसा आहे की स्टुडंट हा एकदम म्हणजे असं त्याला आपल्यासारखं वाटलं पाहिजे, स्टुडंट ओरिएंटेड क्लास, तर असा मोटिव्ह आहे. तर मग आणि ना आपण असं आणि हे जे आता दुसऱ्या क्लासेसमध्ये जर आपण गेलो तर मग असं दुसऱ्या क्लासेसमध्ये नसतं. आपण जरी असं एक प्रॉब्लेम विचारला ना की मॅम मला हे येत नाही, मग ते लगेच ओरडतात की मी तुला सांगितलं होतं ना तुला हे काय येत नाही. आणि जर आपण त्याच सरांना 2दा 3दा विचारतोय की सर मला हे जमतच नाही, तर सर एकदम नीट सांगता की ठीक आहे हे जमत नाही ना, मी तुला परत सांगतो पण जोपर्यंत येत नाही तुला तर तोपर्यंत तुम्हाला विचारू शकते. असा इतकं म्हणजे छान सर मॅम ते असं सांगता. म्हणून त्याच्यामुळे असं जे आपण डिमोटिवेटेड होतो ना की अरे नाही मला हे नाही जाणार, मग ते सर मॅममुळे मग अजून असं वाटतं नाही आता हे सर लोक आपल्याला एवढं 100% देत आहे, मग आता आपण पण तेवढंच त्यांना 100% दिलं पाहिजे असं. आणि टीचर्सचं एन्व्हायरमेंट कसं आहे, म्हणजे आर दे अवेलेबल फॉर द डाऊट सेशन्स ऑफलाईन ऑनलाईन, असं काय तुला काय वाटतं? हो, म्हणजे आपण म्हणजे आता ऑनलाईन असलं तर मग ऑनलाईन पण आपण त्यांना डाऊट विचारूच शकतो. आणि म्हणजे आता किती पण वाचले जरी आता समजा सर झोपलेले असतील पण मग आपण डाऊट विचारलाय ना तरी ते आपल्याला डाऊट विचारतील, त्यांची झोप मोडून आपल्याला ते डाऊट विचारतील. म्हणजे हा खूप चांगला म्हणजे असं बोलू शकतो की खूप चांगलं वाटतं हे की अरे आपल्यासाठी सर लोक त्यांची झोप मोड करून आपल्याला ते डाऊट सॉल्व्ह करतात. म्हणजे असं नाही आपण किती पण वाचता. मी एकदा
सरांना 2 वाजता कॉल केला होता, म्हणजे मेसेज केला होता की सर मला हा MCQ जमत नाही. तर सरांनी विदिन अ सेकंड मला आन्सर सांगितलं. मग ते मला खूप छान वाटलं की अरे सरांनी मला इतक्या लगेच आन्सर सांगितलं. मग ते असं एक पॉझिटिव्हनेस येतं आपल्या माइंडमध्ये. हा, आणि तुम्ही सांगितलं की MCQ सेशन्स होतात का, तर होतात. म्हणजे MCQ सेशन्स पण होतात. तर समजा जर मॅथ्स ड्रॉप असेल तर मग आता मॅथ्सचे लेक्चर होत नाही, मग तेवढा आपल्याकडे म्हणजे तेवढा टाइम भेटतो. हा, तर मग तेवढा टाइम भेटून जातो. मग तेव्हा आपण ते आपल्याला MCQ सॉल्व्ह करायला देतात आणि मग सर पण असतात आपल्यासोबत की ते आपल्याला हेल्प करतील. आणि म्हणजे आता माझं मॅथ्स नाहीये, तर मी जेव्हा बायोच्या म्हणजे आता मॅथ्सच्या लेक्चरला बसत नाही आणि माझं बायोचं असतं, म्हणून मग मी तेव्हा MCQ सॉल्व्ह करते. आणि मग मला जमलं नाही ना, तर मला सर सांगतात की अरे तू इथे चुकती, तुझं हे MCQ रॉंग झालंय. मग ते छान वाटतं की अरे इथे डाऊट, म्हणजे आता आपण येतो मग म्हणजे आता क्लास लावण्याच्या आधी आपण फक्त एक्सपेक्टेशन्स घेऊन येतो की नाही मला असा क्लास पाहिजे की जो मला म्हणजे सर लोक एकदम मजाक करतील, असं म्हणजे मी त्यांना डाऊट विचारला तर ते सांगतील, स्ट्रिक्ट नसतील. आणि हा जो क्लास आहे ना तो सगळं करतोय, म्हणजे एक्सपेक्टेशन्स पूर्ण पार पाडतोय. आणि म्हणून मग त्याच्यामुळे म्हणजे आम्ही पण तेवढी पॉझिटिव्ह. बरं, आता मला तू एक सांग, तूच मला सांगितलंस की तुला डॉक्टर व्हायचं आहे. मग एक डॉक्टर मध्ये काय क्वालिटीज असायला हव्या, किंवा तू तुझ्यामध्ये स्वतःमध्ये काय क्वालिटीज बघशील की तू एक डॉक्टर हो, चांगली सक्सेसफुल डॉक्टर, किंवा तू मेडिकल फील्डला जाऊ शकशील? तर फर्स्ट ऑफ ऑल डॉक्टर, एक परफेक्ट जो डॉक्टर असतो तर ही शुड बी कन्सिस्टंट अँड डिटरमाइंड. तर म्हणून मला पण एक कन्सिस्टंट डॉक्टर अँड डिटरमाइंड डॉक्टर बनायचं आहे. आणि आता खूप र्युमर्स पण पसरतात की ना, आपण कोरोनाच्या याच्यातच बघितलं की इव्हन एक छोटी सर्जरी असेल तरी डॉक्टर त्याचे खूप जास्त पैसे घेत होते. म्हणून मग मला मनी ओरिएंटेड डॉक्टर नाही व्हायचं. अँड जे पुअर पीपल्सला मला सर्व करायचे, जे खरंच खूप गरजू आहे, म्हणजे ज्यांना खरंच एक डॉक्टरची गरज आहे, एक ॲडवाइसची गरज आहे, मला त्यांना मदत करायचंय. आपण जेव्हा फिरायला जातो तर तेव्हा आपण खूप असं गरीब म्हणजे मुलांना बघतो की अरे त्यांच्याकडे हात नाही, पाय नाही, मग मला त्यांना मदत करायची. आणि त्यांना म्हणजे एक मोटिवेशन, म्हणजे मला मोटिवेशन नाही बनायचं, आय वॉन्ट टू बी अन इन्स्पिरेशन फॉर देम. सो मला एक त्या टाईपचं डॉक्टर व्हायचं आहे. अँड मला एक NGO ओपन करायचं आहे, सो दॅट जे सगळे जे गरजू आहे त्यांना मी मदत करू शकेल. आणि म्हणजे असं त्यांच्याकडून कमी पैसे घेईल की सो दॅट, कारण मग आता माझे पण मग एवढ्या याच्यात पण माझे गेलेच असतील पैसे, आणि मग त्यांना मेडिसिनच्या थ्रू म्हणून मी त्यांना मदत पण. इन शॉर्ट तुला असं म्हणायचं की डॉक्टर हा कन्सिस्टंट असावा, डिटरमाइंड असावा, त्यांना तू एक सोशल कॉज किंवा तू त्यांची सेवा भाव एक असतो तो सेवा भाव ठेवून तू त्यांची सेवा करणार आहे. पण साइड बाय साइड तुला ती इन्कम कशी मिळणार, तुझी स्वतःची इन्कम कशी जनरेट होणार, मिनिमम कॉस्ट आपण जी म्हणतो त्या मिनिमम कॉस्ट साठी तू NGO ओपन करणार, जेणेकरून ज्या मोठ्या मोठ्या संस्था असतील किंवा ज्या मोठे मोठे लोक असतील, बिझनेस पर्सन्स असतील, ते तुला फंडिंग देतील, जेणेकरून तू गरीब लोकांची सेवा करू शकतेस. वाव, चांगली आयडिया आहे. बरं, मला एक गोष्ट खूप आवडली की लहान वयातच तुझ्या डोक्यात बऱ्याच काही कॉन्सेप्ट क्लिअर आहे. जसं की तू आता एक जस्ट बोलली या वयातच की मी एक NGO ओपन करणार, किंवा मी थोडी जे गरीब पेशंट असतील किंवा जे गरीब लोक असतील त्यांची सेवा करणार. मग हे जे काही थॉट प्रोसेस आहे, ही थॉट प्रोसेसला तुला कोणी प्रोत्साहन, म्हणजे तुझ्या फॅमिलीमधनं कोणी याला तुला प्रोत्साहन देतं, किंवा तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल तू काय सांगशील? तर माझे एक इन्स्पिरेशन म्हणून माझे फादरच आहेत. बिकॉज ॲट द एज ऑफ म्हणजे 10 किंवा 12 त्यांनीच म्हणजे त्यांची स्वतःची म्हणजे ते इंडिपेंडंट झाले होते, नॉट डिपेंडंट नव्हते, ते इंडिपेंडंट झाले होते. म्हणजे जे काम भेटेल ते त्याच्यावरती म्हणजे ते काम करायचे, म्हणून ते माझं इन्स्पिरेशन होते. आणि माझी मावशी म्हणजे लहानपणापासून तिने मला सांभाळलेलं आहे. मग आता माझे जे सगळे मी आता जे तुमच्या समोर आहे तर ते मी माझ्या मावशी आणि माझ्या मम्मी पप्पांमुळेच आहे. तर मग मला ते आता त्यांनी मला एवढं त्यांच्या आयुष्यामधले एवढे महत्वाचे वर्ष दिलेले, आणि आता मग मला ते त्यांना परत द्यायचे, म्हणून मग मी कन्सिस्टंट आहे. म्हणून मला आता ते माझ्यासाठी इन्स्पिरेशनच आहे, म्हणजे ते दोघं, माझी मावशी आणि माझे पप्पा. तर मंडळी, अशी आज आपल्यासोबत दिलखुलासपणे बोलली तनिष्का साळवे. आणि असेच प्रत्येक एपिसोड मध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या स्टुडंट्सची त्यांची जी काही जर्नी आहे, जशी आज तनिष्काने तिची जर्नी शेअर केली, किंवा ती आज काय करू इच्छिते, तिला मेडिकल फील्ड मध्ये जायचंय, तिला डॉक्टर व्हायचंय, तिची जी काही
दिवसभरातले जे काही तिचे मोमेंट्स असतात ते तिने शेअर केले. असेच प्रत्येक विद्यार्थीची प्रत्येक एपिसोड मध्ये मी तुम्हाला काही ना काही त्यांचे स्टोरीज घेऊन येणार आहेत. तोपर्यंत मी रजा घेतो तुमची. आपण पुढच्या एपिसोडला भेटणारच आहोत. धन्यवाद.